सोन्या तू इथं बघायला आली ना मला लय बरं वाटलं. सासूबाई तुम्ही पण आलात लय बरं वाटलं. कशाला बी हसते ही बाई. माझी मान मुडली लय बरं वाटलं. नाही काही नाही. शनू बेबी निघायचं का आपण? काय निघायचं आता तर ती आली तुम्ही काय खाल्लं पण नाही. आणि मी काय म्हणतो आपण दुपारचं डिनर एखाद्या हॉटेलात करूया का सोन्या? नाही नको. अगं नको काय तेवढे आग्रह करतात दुपारचे डिनर घ्यायला तर घेऊया ना त्यांच्यासोबत दुपारचं डिनर. एकदम करेक्ट बोलला सासूबाई. सासूबाई नाही म्हणायचं मला. सासूबाई तुम्ही पण एकदम सोन्यासारखंच केलं तर मग माझी बोलतीच बंद होते ना मग. चल निघूया. काय हॅलो हा किड्या बोल. अरे बोल काय बोल. कुठे आहात तुम्ही दोघी? आम्ही ना ते पॅरेट. ते काय ते हा सांगून नाही जात आहेत का? हा घरी काही खायला नाहीये आता काय नुसतं खाऊ पाऊ नाही पाव खाऊ. खेड्या आजच्या दिवस ऍडजस्ट कर ना प्लीज. किती गोड बोलते ना फोनवर पण सोन्या. कोणाचा आहे फोन? माझ्या एका फ्रेंडचा फोन आहे फक्त. नाही असू दे काय टेन्शन नाही. हॅलो शनाया तू कुठे आहेस? तुझ्या बरोबर आता कोण आहे? खेड्या यार आम्ही बाहेर आलोय तुला सांगितलं ना तू जरा ऍडजस्ट कर. आम्ही नंतर येतो. ओके नंतर बोलते तुझ्याशी. बाय बाय बाय. हॅलो हॅलो फोन कट केला. नक्की शनाया त्या पोपटरावकडे आहे. हा पोपटराव शनायाला घोळात घेतोय यार. आणि हा गॅरी काही करतच नाहीये. तरी वोटिंग झालं त्यावेळेला मी तुझं नाव सजेस्ट केलं पण तुझ्या बाजूने फक्त एकाने मत दिलं. बाकी सगळी मतं त्या राधिकाच्या बाजूने दिली. नाही हाच प्रॉब्लेम आहे सर. काही झालं तरी सगळी सिंपती या राधिकालाच मिळते. आता सिंपती का मिळते याचा विचार कर. राधिका तिच्या कामात अतिशय प्रामाणिक आहे आणि ती तिच्या चुका कबूलही करते आणि ती निसरण्याची ताकद देखील तिच्यात आहे. म्हणून कदाचित लोक त्याच्यावर विश्वास ठेवत असतील. मूर्ख आहेत लोक असं तुला वाटतं रे. पण लोक अशाच लोकांना एक चूक सुधारण्याची संधी देतात. आता आपली ALF कंपनी ज्या वेळेला टेकओव्हर झाली त्यावेळेला तुझ्या बाजूने कोणी उभं राहिलं का याचा तू गांभीर्याने कधी विचार केलायस का? अरे कदाचित तुझा प्रामाणिकपणा लोकांना भावला नसेल. माफ कर मी जरा स्पष्टच बोलतो. ही चोरी कशी झाली, कोणी केली, कोणाकडून करवून घेतली हे सगळं स्पष्ट होईलच. पण डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली तू जर याच्यात इन्व्हॉल्व्ह असशील तर तुला स्वतःलाही वाचू शकणार नाही. सगळं लक्षात ठेव. टेक केअर. एवढं सगळं करून हाती काहीही लागलं नाही. त्या महाडिकांनाही काही जमलं नाही. ते पण एवढं सगळं करून मी राधिकाची ती खुर्ची परत मिळवेनच. हार नाही मानणार. अरे अरे तू मला देवळाजवळ सांगितलं ना. मी कधीची वाट बघतोय. शेवटी तुला शोधत इथे आलो. तू इथे काय करतोय? ए भाई सगळं ठीक आहे ना? हा ए मागच्या वेळेस तू ते पैसे चोरलेस तेव्हा मी विचारलो होतो असं केलं होतं. आता नाही मी उल्लू बनणार. काय झालं होतं प्लॅन सक्सेसफुल ना? नाही केड्या प्लॅन सक्सेसफुल नाही झाला. यार खरं सांग ना यार. अरे नक्की काय झालंय? काही नाही. मीटिंग नंतर मी त्या महाडिकांना भेटलो. हा वोटिंग ज्या वेळेला झालं तेव्हा तुझं नाव मी प्रमोट केलं होतं पण तुझ्या बाजूने फक्त एकाने मत दिलं. बाकी सगळी मतं त्या राधिकाच्या बाजूने दिली. आता काय करू यार मी. मला वाटलं होतं एकदम सोपं सरळ आहे ना सगळं. या राधिकाने कंपनी डबघाईला घातली आहे. म्हणजे एवढं 35 करोडचं नुकसान झालंय. त्यात त्या शेतकऱ्यांची कागदपत्र गेली. ते शेतकरी येऊन ऑफिसचे तोडफोड करून गेले. एवढं सगळं झाल्यानंतर त्यांना आता कंपनीला यातनं बाहेर काढणारा कोणीतरी हवा असेल जो मी आहे.
महाडिक माझं नाव सजेस्ट करतील आणि सगळे त्याला दुजोरा देतील, पण नाही, त्यांना परत राधिकावरच विश्वास ठेवायचा आहे. हे मला कळतच नाही मी काय केलं म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवतील यार. नाही भाई भाई, तू 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 असा डिप्रेस होऊ नको यार. आपण खूप केलंय यार याच्यासाठी. होईल काहीतरी मार्ग निघेल ना. काही मार्ग निघणार नाही आता. अरे निघेल ना यार, मी आहे ना. आपण काहीतरी विचार करू. तू तू चल इथून, चल आपण काहीतरी विचार करू. शनाया आणि सुलक्षणा मामा, आणि हा कोण आहे त्यांच्या बरोबर? अरे हाच आहे तो पोपटराव जागीरदार. अरे हा शनयाच्या मागे सारखा असा गोल 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 फिरत असतो. हा त्या साखर गावचा सावकार आहे आणि ती शनया पण त्याला भाव देते. आणि माझ्या समोर, गुरु माझ्या समोर शनया त्याला आय लव्ह यू म्हणाली आणि हा तिला म्हणाला आय लव्ह यू टू. हा एका तो पोपट. आम्ही याची पीसच काढतो आता. वा, अब आएगा मजा. पोपटाने याची पिसं काढली तर नाही नाही. ए ग्रुप, ए अरे तो डेंजर आहे रे. तुम्ही त्याला म्हणतो चालेल. आज का तो पोपट. जर जीवच देतो आता मी. आज का तो? लाज नाही वाटत तुला? लग्न झालेलं असताना आपल्या परक्या पुरुषाबरोबर फिरते. एक मिनिट, इथे तमाशा नकोय आम्हाला. हा, तमाशा याने केलाय. आता तुला बघतो मी काय करतो. अच्छा अच्छा अच्छा, हेच आहे का ते गॅरी का टॅरी? ए आपण आहे पोपटराव जागीरदार. हा. पोपटराव जागीरदार. अरे हो, पण हा आहे गुरुनाथ सुभेदार. मी म्हणालो होतो ना तुमच्या महिनेचा नवरा म्हणजे हा ही याची बायको आणि हा हिचा नवरा. महिनेचा नवरा हे घेतोय, माझं घेतोय मी. हा. महिनेचा नवरा हा गुरुनाथ सुभेदार आहे का? अरे सोन्याचा नवरा कोणी असूच शकत नाही, कारण सोने आपली. हे घ्या हे. अरे आता थांबा काय आधीच थांबायला हवं होतं हे सगळं. तुमच्यामुळे झालंय. अरे पण त्याच्यामुळे, त्या गॅरीमुळे आम्ही अडकलो. त्याचं काय? काय अडकलं तुम्ही? अरे असं काय करतोस? आपल्याकडे पोलीस आले होते त्याच्यामुळे. बरं झालं आपण ती बॅग फेकली. काय लहानपणी खेळला नाही काय? टाइम प्लीज. काय म्हणली? हा? काहीतरी बॅग बिग पडली है ना? माझ्या डोसक्यावर काय पडलं होतं? बॅग पडली, पोलीस कुठे आले असं होते? काही झालं नव्हतं. ते पोलीस बॅग हे सगळं स्वप्न होतं. हा खेड्या, हे तुला कसं कळलं? मला स्वप्न पडलं. स्वप्नात पोलीस येऊन मला पकडून गेले. बॅगेसकट नेलं माहितीये मला. आता स्वप्न माझ्या घरात पडलं की नाही, पोलीस माझ्याच घरात आले, मग मला कसं माहित नसेल? अरे नाही रे, ते माझ्या डोक्यावर काहीतरी पडलं. बॅगच होती. तुझा परत शन्याबरोबर दिसला ना तर एवढा मारेन ना की बघच तू. शन्या, तुलाही लाज नाही वाटत? असल्या माणसाबरोबर फिरते. एक्सक्यूज मी, तुझंही लग्न झालेलं असताना तूही कोणाबरोबर तरी फिरत होतासच ना? शट अप, मला काही ऐकायचं नाही. यार तो माझा बेस्टी आहे. त्याने मला खूप हेल्प केली जेव्हा तू नव्हतास, तेव्हा तो होता. चल चल पॅरेड, आपण इथनं जाऊया. काय नाही प्रॉब्लेम, तुला तर मी बघून घेईन. चल ना फॅमिली फ्रेंड. ओके, हो चला निघा. त्याला कर ना. तू का नाही बोलत? काय बोलणार आहे? तू सोड, तू सोड, तू अरे बघ. नाही नाही, ऐक ऐक. अरे ती महिना गेली उडाली त्या पोपटा बरोबर. काय झालंय, काही सांगणारेस की नाही? हो, मला तुम्हा सगळ्यांशीच खूप महत्वाचं बोलायचंय. अगं पण सुनबाई, ऑफिसमध्ये काय झालं ते तरी सांग. तुमच्या टीमनं तुझं म्हणणं ऐकून घेतलं का? नाही म्हणजे तसं कोणीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं. म्हणजे काय केलं त्यांनी? काय म्हणाले ते? घडल्या प्रकारामुळे सगळेच जण नाराज होते. दोन दिवसाची मुदत दिली आहे. हे चांगलं केलं सुनबाई. तू काळजी नको करूस, मी आहे तुझ्यासोबत. 2 दिवस फार होतात. 2 दिवसात आपण त्या चोराला हुडकूनच काढू. बाबा पण करायचं काय नेमकं? पोलीस काय म्हणतायत?
इन्स्पेक्टर शिवानी त्यांच्या बाजूने तपास करतातच, पण माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? नानीजी, तुम्ही काळजी करू नका. जे करेन ते योग्य करेन. नेमकं काय चाललंय तुझ्या डोक्यात? आपण सगळ्यांसमोर आपली बाजू मांडायची, पण रेवती त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. हे बघ, मी एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं ठरवलंय. आपण सगळ्या प्रेसवाल्यांना तिथे बोलवूया. ते तू माझा इंटरव्ह्यू घे. काय राधिका, अगं एवढा धोका नको पत्करूस तू. आधीच ते टीव्ही वाले नाही ते दाखवतात तुझ्याबद्दल, तुझ्या विरोधात. अगं काहीतरी तुझ्याबद्दल चुकीचं सांगतील, नको करूस असं तू. नाही, म्हणून तर आपण आपली बाजू मांडायची ना. राधिका, हे सगळं तुझ्यावर उलटू शकतं. नाही तर का सगळेच तुझ्या विरोधात बोलत आहेत. आई, आता तरी वेगळं काय चाललंय? तीच परिस्थिती आहे. किमान यामुळे आपली बाजू मांडण्याचं समाधान तरी मिळेल. राधिका मसानीमध्ये नेमकं काय चाललंय, चोरी कशी झाली, आपण लोकांना काय आश्वासनं दिली होती, हे लोकांना कळेल. नाही वहिनी, पण तरी हा प्रेस कॉन्फरन्सचा हट्ट नको. हे बाप, माझ्यावरती आरोप झालेत. मी ऑफिसमध्ये, मी राधिका मसालेमध्ये अफरातफर केली, मी लोकांचे पैसे चोरलेत, असा माझ्यावरती आरोप आहे. यामुळे आपण आपली बाजू मांडू शकू. लोकांना हे तरी कळेल की माझा उद्देश वाईट नव्हता. हे जे काही सगळं झालंय हा एक केवळ ऍक्सिडेंट आहे. यामुळे एखादी व्यक्ती लगेच वाईट नाही न होत. माझ्यावरती जे आरोप झालेत ते खोटे, हे लोकांना सांगण्याची ही एक संधी आहे. चांगलं सुनबाई, गो अहेड. तुला जे वाटतं ना ते कर. मी आहे तुझ्यासोबत. हो, मीही आहे तुझ्याबरोबर, पण हा चोर सापडलाच पाहिजे. हा बाई, बोल तू राधिका, बोल. तू सगळं खरं खरं सांग आणि बेधडकपणे सांग बरं. भिवू नको अजिबात. तेव्हाच्या टीव्ही वाल्यांची सगळ्यांची तोंड बंद होतील. हो आई, आपली बाजू खोटी नाहीये हे सांगण्याची एक संधी, आणि ती मला गमवायची नाही. तसंच कर. व्हेरी गुड आयडिया. पॅरेट, आय एम सॉरी आणि बाय. तू का सॉरी म्हणते शोन्या? तू कधी सॉरी म्हणायचं नाही शोन्या. तू आपली शोन्या आहे. का काय आलं? ऍक्च्युली नाही, म्हणजे तो वागला ते चुकीचंच वागला हो जरा, म्हणून ऍक्च्युली त्याच्यासाठी सॉरी. त्याला तर मी बघून घेणार आहे. काय काळजी करता सासूबाई? आणि तुम्हाला पण सांगतोय, लक्षात ठेवा तुम्ही, त्यांनी जर परत असं काय राडाबिडा केला ना, आपल्याला सांगायचं, आपण बघून घेऊ त्याला. नाही पॅरेट, ऍक्च्युली तो तसा चांगला माणूस आहे. तो आजच काय माहिती मॉन्स्टर सारखा वागला रे. ते मॉन्स्टर किन्स्टर आपल्याला माहित नाही. आपण त्याला आपला इंगा दावणारच. हे बघ पॅरेट, आय एम सॉरी अबाउट एव्हरीथिंग अगेन. ओके, गॅरी तसं नाहीये, सो तू त्याचं वागणं प्लीज मनावर घेऊ नकोस. आय रिक्वेस्ट यू. तुझ्यासाठी ना मी काय पण सहन करू शकतो शोन्या, पण तुला जर कोण बोललं ना तर हा पोपटराव सहन करणार नाही. काय सासूबाई? प्लीज तुम्ही सासूबाई म्हणू नका ना. मग नुसतं बाई म्हणू का? तुम्ही मला मम्मा म्हणा. मम्मा. मॉमा? हा ठीक आहे, चालेल. मम्मा चालन, मॉमा तर मॉमा, आपल्याला काय नाही. पण सोन्या, तू काही टेन्शन घेऊ नको. तो ग्याऱ्या फॅऱ्या आहे ना, त्याला मी बघतो. तू नको टेन्शन घेऊ. अरे तसं नाहीये पॅरेट. हे बघ, राधिका आणि गॅरीचं लग्न झालंय. ओके, आणि मी गॅरीची सेकंड वाईफ आहे. आमचं पण लग्न झालंय.
पण जोवर गॅरीचा आणि राधिकाचा डिवोर्स होत नाही ना तोवर मी आणि गॅरी एकत्र हॅपीली एव्हर आफ्टर नाही होऊ शकत. मी त्याची प्युअर वाईफ नाही होऊ शकत. पण तू तर माझा फ्रेंड आहेस यार, तू हे सगळं अंडरस्टँड करून घेऊ शकतोस. सो आय होप यू अंडरस्टँड. ओके, मी निघते आता. बाय पॅरेट, टेक केअर. चांगलं प्रकरण आहे. राधिकाचं पण नवरा आहे, सोन्याचं पण नवरा आहे. म्हणजे त्या ग्याऱ्याला सोन्याला म्हणजे कोणाला तरी एकाला सोडावंच लागणार आहे का नाही? सोडावं लागणार नाही. यो पोपटरावच त्याला सोन्याला सोडायला लावणार. फेल, कम्प्लीट फेल आहे मी, फेल. अरे बाई तेच नको बोलू तू. एक काम करू आपण, झालंय आपलं, चल आपण निघूया. काय निघूया? तुला काय वाटलं मला काय चढली आहे का? चढली आहे मला? काहीतरी बोलतो आपलं. तुला कळतंय का मला किती फ्रस्ट्रेशन आहे? काय फ्रस्ट्रेशन माहितीये? सांग, फ्रस्ट्रेशनचं स्पेलिंग सांग मला. ते जाऊ दे रे, मला ते मामाने खूप फ्रस्ट्रेट केलंय मला. आणि त्यात तो पोपट आलाय उडत उडत आपल्या आयुष्यात. नाही काय करतोय तू यार? तोडफोड करू नको, आपल्याकडे पैसे नाही द्यायला. तो कोण आहे पोपट? कुठून आला तो? कोण समजतो स्वतःला? ती शनाया बिंडोक, तिलाही कळत नाही, काही नाही. ते खेळ या सगळ्यांना काय वाटतं मी काय बिंडोक आहे? मला काय अक्कलच नाही का? काय वाटतं त्यांनी ना मी बिंडोक आहे का? नाही नाही राजा, अपना दोस्त होशियार है, एकदम ब्रिलियंट सीईओ आदमी है. हा? अरे अरे मी चांगलं बोललो. मी तू रडू नको यार, सगळे बघतायत ते. ए भाई, खेड्या सगळं हातातून निसटून चाललंय रे. किती करा, किती चांगला प्लॅन बनवा, कुठेतरी माशी शिंकतेच. तो काय महाडिक सूट बूट घालून जात असतो. त्याला एक काम सांगितलं मी, एक काम म्हटलं, माझी शिफारस कर तू. तेवढा पण नाही, नुसतं सूट बूट घालून तिथे जातो. काय करू मी सांग यार? अरे खड्ड्यात गेला रे तो महाडिक. त्याचं काय आहे? आपल्याकडेच ते आहे ना, ते 35 करोड ते आपण घेऊ आणि आपण दोघं याला घेऊन जा. चढली का? तुला चढली? 35 करोडे, 35 रुपये नाहीये. लावले इकडे खिशामध्ये, चालले तिकडे. काहीतरी बोलतो नुसतं. कोणी राहिलं नाही आता. ना राधिका, ना शनाया, ना घरचे, ना शेजार पाजारचे, ना ऑफिसचे, कोणी नाही राहिलं माझं. तू तरी आहे की नाही मित्र? कोणाला माहिती? बसलोय तुझ्या बरोबर इथे. तू तरी आहेस का मित्र? मला नाही माहिती. आहे का? सांग ना. अरे बस काय यार यार, केड्या 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 जैसा कोई नाही. केड्या की जबान. बरे डायलॉग नको मारू उगीच. एवढंच आहे. मित्र मित्र दाखव ना, सिद्ध करून दाखव. कसा मित्र आहे तू? दाखव. करतो ना मी, सिद्ध करतो. कसा करू यार आता? काय गेला? हा शेवटला पेग आहे माझा. हा मला हवाय. मला हा पेग हवाय, पण मी हा तुला देतो. काय तीर मारलाय याने तू? अरे मला जे हवंय ते मी तुला दिलं तर तू तुझा विश्वास मला देशील ना? बरे काय ते फालतू तू परत बोल. काय बोलला? नाही फार काही नाही. बोल ना परत. काय बोलला ते? मी ते म्हणालो माझा पेग मी तुला देतो. ते नाही रे, त्याच्या पुढे. नाही, मला हवी असलेली गोष्ट तुला दिली. त्याच्या ती मध्ये काहीतरी बोलला ना. काय ते? अरे तर तुझा विश्वास मला मिळेल. विश्वास. विश्वास नाही नाही, मी केड्या नाही. अरे विश्वास, तू आयडिया दिली मला. विश्वास, कमाल आयडिया. कमाल आयडिया काय म्हणजे मला नाही कळलं. इड्या आता तू बघ, आता उद्याच्या उद्या 35 करोड चोरणारा जेलच्या आत असेल आणि राधिका आणि या सगळ्या लोकांचा विश्वास मी कमवलेला असेल.